थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा एम टी ट्रॉफी 2023 मध्ये मी सहर्ष स्वागत करतोय तमाम क्रिकेट रसिकांचं. आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद आणि त्यांच्या विरोधात जानू स्पोर्ट इताडे, दोन मातब्बर संघादरम्यान, बलाढ्य संघादरम्यान ही लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सागर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सलामीची जोडी नितीन. गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय अक्षय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट ना अक्षय तयार. सामना करेल बॅटर सागर. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र फ्लिक करायचं होतं डाऊन द लेग स्टंप. लाईन चुकीची आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्येला आता एका धावेने सुरुवात होत असताना दरम्यान यावेळी मात्र आपण हा चेंडू पाहिला तर इनकमिंग डिलिव्हरी होती. फलंदाज बाद झालाय. बेलला ट्रीम करत असताना चेंडू निघून गेला होता. पाहूया आपण रिप्ले मध्ये. सागरचा खेळ संपुष्टात. ओहो, परफेक्टली आपण पाहतो लेग स्टिक उखडणारा हा चेंडू होता. इन स्विंगर स्विंगिंग गोलंदाजी फार सुंदररित्या पाहायला मिळाली अक्षयकडनं, स्पेशली नवीन बॉल टाकत असताना. यावेळी शुभेच्छा आलेल्या आहेत टीम वालशिंद संघासाठी. वडवली नितीन सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल आणि दीपक स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद आणि त्यांच्या विरोधात जानू स्पोर्ट इताडे या दोन संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवरफुल सुरुवात अक्षयच्या माध्यमातून आपण बघतोय. या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आता दीपक असेल. थोडासा सावध पवित्रा पाहायला मिळेल का. बॅकफुटला गेले. सॉफ्ट हँड फक्त डिफेन्स केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता कव्हर आणि पॉईंट मधून. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. त्या दरम्यान मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या एका धावेने आता पुढे जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 2 या आकड्यावर. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना, पहिला सामना खरं तर आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. पवनपुत्र पीसी आणि संजय स्पोर्ट सावत या दोन संघादरम्यान. म्हणजे याचा अर्थ ओम 11 किरवली संघाला बाय असेल, लक्षात असू द्या. काल देखील आपण अशाच फॉर्मॅटमध्ये खेळलो होतो. शेवटच्या लढतीमध्ये जो संघ जिंकेल त्याला बाय असेल. सेम फॉर्मॅट आजही आपल्याला पाहायला मिळाला. नितीन चौधरी थोडंसं आता बॅटपॅच मध्ये पाहायला मिळालंय. सीझनला सुरुवात जबरदस्त त्याने केली होती. यावेळी मिसफिल्डिंग शॉट दरम्यानला बॉल वेगानं सरकते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमेच्या आतमध्ये आणलं जरूर, मात्र 2 धावा तिथे मिळाल्यात. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी थोडीशी नाराजी ऐकायला मिळते स्पष्टपणे. झेल घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. गोरख होता शॉट थर्डमॅनला. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ सेट केला आणि एक लॉंग ऑन खरं तर थोडासा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तो फिल्डर उभा आहे. दुसऱ्या फेरीमधील हा सध्या दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. पहिला सामना आहे खरं तर. ह्यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेर येईल कडा. पॅकआउट ऑफ द पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच जावे ते मिळेल. आज सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता दोन्ही संघांच्या माध्यमातून. तर एक संघ हाय स्कोर बनवून जिंकला होता, तर एक संघ लो स्कोर बनवून जिंकला होता.
म्हणजे एका संघाकडे बॅटिंग भरपूर चांगली आहे आणि एका संघाकडे बॉलिंग भरपूर चांगली आहे. सो बॅटल आता खूप चांगलं रंगेल यात शंकाच नाही आहे, कारण ही अग्रमानांकित आणि बहुचर्चित स्पर्धा एमटी ट्रॉफी आहे आणि ही जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तो प्रयत्न आता आज अनेक संघांकडनं पाहायला मिळाला. ओ यावेळी मात्र इनफिल्डच्या डोक्यावर इनसाइड आउट फटका दमदार येतोय. बॉल निघून जातोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा क्लासिकल चौकार. अगदी फुल्लर लेनचा हा चेंडू होता. स्ट्रोक बनवला, जागा बनवली स्वतःला. 4 धावा तिथे प्राप्त झाल्या आणि धावसंख्या 4 धावेच्या साह्यानं पुढे सरकत असताना 5 वर पहिलं षटक इथे सुरू आहे. ही मॅच फार चांगली रंगील यात शंका नाहीये, कारण दोन्ही बाजूने आपण पाहिले तर ताकदवर खेळाडू आहेत, ताकदवान बॅटर्स आहेत, बॉलर्स आहेत. सो जेव्हा जेव्हा दोन्ही बाजूने समान ताकद लागते ना, संघर्ष समान लागतो ना, तेव्हा बॅटल युद्ध फार चांगले रंगत असतं मैदानामध्ये. आणि ते आता द्वंद्व युद्ध या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल का? अपेक्षा तर जरूर आहे. पाठीराखे फार मोठ्या संख्येने आलेले आहेत दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतोय. अक्षय तयार फ्रंट फुटला येत असताना आणखीन एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी प्रयत्न कमालीचा पाहायला मिळाला फिल्डर्स कडनं. बॉल तरी देखील आपण पाहिलं तर फार वेगानं सरकत होता. ओव्हरथ्रो. नाट्यमय क्रिकेट आता सुरू आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आलेत आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 3 धावा बघता बघता पूर्णही केल्या जात आहेत. धावसंख्या 3 धावेच्या साह्यानं पुढे सरकत असताना 12 वर जाऊन पोहोचल्या. 12 रन्स ऑन अ बोट. जबरदस्त फटका होतोय, पाहू शकता आपण. फ्रंट फुटला येत असताना क्रॅकिंग खबर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न आपण बघू शकता. स्वतःला झोकून दिले होतं ड्राईव्ह लगावत असताना. त्या ठिकाणी मात्र प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र अखेर चेंडू त्यातला बीट करून गेला आणि 3 धावा तिथे प्राप्त झाल्या. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 12 धावा, 1 खेळाडू बाद. समाधानकारक सुरुवात म्हणता येईल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण 12 धावा बनवल्यात आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी समाधानकारक सुरुवात म्हणता येईल. सागरसारखा एक तंत्रशुद्ध ओपनर बॅटर ज्याला आपण ओळखला मागील मॅचमध्ये, त्या बॅटरला स्वस्तामध्ये बाद केलाय. सो इथून आता दोन्ही बाजूने चांगली सुरुवात झाली आहे. तर इथून येणाऱ्या आता गोलंदाजांवरती थोडासा दबाव कमी असेल. गोलंदाजीमध्ये आता बरेचसे बदल पाहायला मिळतात. क्रमवारीमध्ये स्पेशली बदल पाहायला मिळालेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं पहिल्या षटकात आलेलं अक्षयनं, दुसरं षटक विघ्नेशनं, तिसरं षटक दैवतनं आणि चौथं षटक ऋतिकनं. दैवत आज कॅप्टनशिप करतोय. सो गेम प्लॅनमध्ये बदल पाहायला मिळतीलच, कारण गोलंदाजी करण्यासाठी आता यावेळी नवीन गोलंदाज रितेशचा वापर केला जातोय. क्या बात आहे. रितेशनं या अगोदरच्या मॅचमध्ये गोलंदाजीच केली नव्हती, मात्र आता यावेळी त्याला 12 धावा धाव फलकावरती फर्स्ट ओव्हर इथे संपल्यानंतर आणि 1 खेळाडू बाद. म्हणजे दोन्ही संघांसाठी एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. या पुढचा जो सामना होणार आहे SSS अर्थात संजय स्पोर्ट्स सावध आणि त्यांच्या विरोधात PP पवनपुत्र पीसे. क्या बात आहे. दोन्ही कॅप्टन आपण तयार आहे. यावेळी मात्र इनकटर डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये येत होता. कट करायचं होतं, मात्र वीट नव्हती दिली गोलंदाजाने. खरं तर जागा नव्हती ह्या चेंडूला सर कट करण्यासाठी. खूप चांगला चेंडू. बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, ओळखलं की बॅटर आता कट करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि लगेचच एक इनकमिंग बॉल इन स्विंगर, हलकासा ऑफ ब्रेक. डॉट चेंडूनं रितेशनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. रितेश एक ॲज अ फिल्डर म्हणून नावारूपाला आलेला हा खेळाडू आहे, मात्र आता गोलंदाजी चांगली करतोय. यावेळी मात्र अखेर यश मिळालंय. इथे थोडीशी जागा दिली आणि त्याचा फायदा उचलला. इनफिल्डच्या डोक्यावरनं बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉल पॉइंट सीमा पार. 4 धावा चौकार. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. अखेर यश मिळालं. बॅकफुटला गेले, स्वतःला जागा बनवली. गोलंदाजाचा हाही चेंडू तितकासा खराब नव्हता. चांगल्या चेंडूवर हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, मात्र बॅटरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. स्वतःला जागा बनवली आणि नंतर तो स्ट्रोक पॉइंट सीमेच्या बाहेर पाठवला. 4 धावा चौकार.
रितेश पुढा तयार, सामना करतोय दीपक. चांगली बॅटिंग, फुल टॉस वर घेऊन कवचला चेंडू येतोय. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. थ्रो थोडासा वाईड आला. ओव्हर थ्रो स्वरूपामध्ये आणखी एक धाव जोडली जाईल आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. धावसंख्या 2 धावेने आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. दुपारचं सत्र आहे आणि हाय स्कोरिंग मॅचेस पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी पाहिल्यात आणि हाही सामना एक चांगल्या टोटलकडे सध्या वाटचाल करत असताना यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट, सॉफ्ट अँड डिफेन्स केला, फक्त मिळेल फक्त सिंगल. बचावात्मक स्ट्रोक खेळले जात आहेत. कुठेतरी आता भागीदारीची गरज आहे आणि ती भागीदारी बिल्डअप करत असताना या सकाळच्या सत्रामध्ये संघ फार अडचणीमध्ये गेला होता. अशीच काहीशी सुरुवात झाली होती. त्यानंतर 23ला 4 अशी स्थिती सुद्धा वालशीन संघाची होती. सो त्याचमुळे आता थोडासा नितीन ही वेळ घेतोय. दीपकचा आपण खेळ पाहिला तर चांगली फलंदाजी त्यानं केली आहे. 7 चेंडूंचा सामना करत असताना 15 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. सो इथून त्याच्या डावाचा आपण जर विचार केला तर एक चांगला डाव सध्या त्यानं साकारलाय. यावेळी मात्र चेंडू स्लॉटमध्ये जरूर होता. घ्याप बंद चेंडूला पाठवलंय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक विशालचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. फूटचा वापर त्यानं केला आणि अखेर 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या 2 धावेने आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. जबरदस्त एफर्ट. पायानं चेंडूला थांबवलं आणि 2 धावा मी म्हणेल वाचवल्यात आपल्या टीमसाठी. रिस्की होती कारण मध्ये तो थोडासा झाड होता, टक्करी होऊ शकली ती त्या ठिकाणी. सो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी काळजी घ्या फिल्डर्स. आपण समजू शकतो जेव्हा जेव्हा गावासाठी क्रिकेट असतं तेव्हा जीव पणाला लावून खरं तर खेळ खेळला जात असतो. रितेश पुन्हा तयार. 9 धावा आतापर्यंत षटकामध्ये दिल्यात. सफलता मिळाली नाहीये. रिवर्सचा प्रयत्न, खराब चेंडू होता आणि त्याला योग्य उत्तर दिलंय. हा पॅटर्न स्ट्रोक आहे, ही ओळख आहे नितीन चौधरीची. चेंडूला पाठवल्या बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. 4 धावा चौकार. वेलकम भावेश केने, युवा नेता, आपला मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. फार मोठे चाहते आहेत जानूस्फोट इताडे संघाचे. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 25. कुठेतरी गेम प्लॅन मध्ये जो बदल केला होता दैवतनं तो चुकीचा ठरला असं म्हणावं लागेल. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये विघ्नेशनं चांगली गोलंदाजी केली होती. मात्र यावेळी रितेशला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला, मात्र तो योग्य ठरवला नाहीये रितेशनं. शेवटच्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट एक चौकार आला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या आणि रितेशनं खर्च केल्या 13 धावा. कंट्रोल गोलंदाजी करण्यासाठी खरं तर रितेशला आणलं होतं. मात्र आता इथून पहिला मॅचचा हिरो कॅप्टन दैवत गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मॅजिकल ओव्हर, जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये जयदुर्गा स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघासमोर आपण बघितली होती. मात्र एक गोष्ट आता अजय कदमलाही झोप लागणार नाही की 6च्या 6 चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला. तो मैदानामध्ये असून सुद्धा 12 बॉलमध्ये 9 धावा न होणं हे फार कमी वेळा चित्र बघितले आपण लोणार क्रिकेट संघासाठी. मात्र दुर्दैव तो सर्वच्या सर्व चेंडू नॉन स्ट्रायकिंगलाच राहिला. आता इथून येणारे 12 चेंडू शिल्लक आणि फार मोठी टोटल सेट करण्यासाठी किमान 20च्या वर धावा बनवणं गरजेचं आहे. यावेळी फ्रंट फूट लावून ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा होता. खरं तर एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे एक डीपमध्ये फिल्डर आहे जरूर. लॉंग ऑफला पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. मिड ऑफ वेवर त्यालाच क्लिअर करण्याचा खरं तर प्रयत्न केला होता. तर आता गेम प्लॅनमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळाला. एक लॉंग मिड ऑफ आणि एक मिड ऑन हे फार कमी वेळा पाहायला मिळते नॉन पॉवर प्लेमध्ये. पूर्णपणे लॉंग ऑन क्षेत्र खाली ठेवले. त्यानंतर एक डीपमध्ये कव्हर पॉईंट आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन पूर्णपणे खाली ठेवलंय. यावेळी मात्र
हॅमर केला होता, तर लेंथ बॉल होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण देखील केल्या जातात. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी डीपमध्ये. तर क्षेत्ररक्षण आज जबरदस्त पाहायला मिळालं संजय स्पोर्ट्स सावधकडनं. जबरदस्त कॅचिंग बघितली. काल आपण बघितलं गावदेवी बापगाव संघाकडनं शालिक, स्पेशली शालिक भुईर जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना दिसला होता. तेव्हा तयार. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं, तर अतिरिक्त बाउन्स होणार हा चेंडू होता. फोर्स केला जरूर त्या ठिकाणी. तर सहजगत्या आता या ठिकाणी मिड ऑन आणि मिड ऑफ क्लिअर करायचं आहे, मात्र ती लेन टाकत नाही आहे. ज्याप्रमाणे फील्ड सेटअप केली आहे आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट. दोन्ही फिल्डर आपण पाहतो डीपमध्ये. कव्हर पॉईंट आहे डीपमध्ये, स्क्वेअर लेग आहे, त्यामध्ये सातत्याने शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला ठाऊक आहे ओव्हरपिच जर इथून चेंडू मिळाला तर चौकार किंवा षटकार होईल. यावेळी मात्र लॉंग वे शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय, म्हणजे जरूर पुढच्या लेंथवर तो जात नाहीये. पुढच्या लेंथवर जर गेला त्याला ठाऊक की समोरच्या दिशेने सरळ लॉफ्टेड हिट पाहायला मिळू शकतं. आणि मिड ऑफ वर आहे, लॉंग ऑफ खाली आहे, मिड ऑन वर आहे, लॉंग ऑन खाली आहे आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हिट येऊ शकतो. आणि त्याच अनुषंगानं आता गोलंदाजी केली जाते. यावेळी पुन्हा एकदा फ्रंट फुटला येत असताना बॅकआउट ऑफ दी पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्लाइड करायचा होता जरूर जरूर. आणि हा एक अजयजी आता तुमच्या निदर्शनास कधी आलाय की नॉन पॉवर प्लेमध्ये एक मिड ऑन आणि मिड ऑफ ज्याप्रमाणे दैवतनं फील्ड सेट केले? देखिए, हालांकि ओपन के जो टूर्नामेंट होते हैं उसमें ये चीज़ ज़्यादा देखने को मिलती है, मतलब उसमें भी बहुत कम देखने को मिलता है वैसे. और यहाँ पर इस टूर्नामेंट में पहली बार मैं देख रहा हूँ कि मिड ऑन और मिड ऑफ दोनों सर्कल के अंदर है नॉन पावर प्ले ओवर्स में. आणि एकही बाउंड्री येत नाहीये, म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे फील्ड सेटअप आहे त्यानुसार तो गोलंदाजी करतोय. धावसंख्या 30 आहे धावफलकावरती. दैवत पुन्हा तयार. यावेळी मात्र बॅटची आतली कडा, बॉल आता वेगानं सरकतोय फाईन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फास्ट आउटफील्ड आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमा पार आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय हा चौकार. लकी बाउंड्री म्हणता येईल. रन्स पासून थोडंसं स्ट्रगल करत होते दोन्हीही बॅटर आणि मात्र त्या ठिकाणी दैवतच्या शेवटच्या बॉलवर धावा 4 आल्या. धावसंख्या 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण तयार आहे. पवनपुत्र पीसे आणि संजय स्पोर्ट्स सावध. पवनपुत्र पीसे संघाचा कॅप्टन आपल्यासोबत जोडला गेला. सावध संघ कर्णधार मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी दिगंबर आपण टॉस बॉक्समध्ये या. खरं तर दिगंबरच्या नेतृत्वाखाली कमालीचा खेळ संजय स्पोर्ट्स सावधचा आपल्याला बघायला मिळालाय. मात्र या वेळेला आपण पाहतोय चांगली स्थिती. 11.33च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. नाणेफेकी हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दैवतनं 5 बॉलमध्ये 5च धावा खर्च केल्या होत्या. मात्र शेवटच्या बॉलवर बॅटची आतली कडा घेऊन चेंडू सरळ सीमेच्या बाहेर गेला होता. एक नशिबाचा चौकार मिळाला होता. यावेळी आता गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज विघ्नेशचा वापर केला जातोय. विघ्नेशच्या क्रमवारीमध्ये थोडासा बदल केला. त्यानं या अगोदरच्या सामन्यामध्ये दुसरं षटक हाताळलं होतं आणि ह्या मॅचमध्ये आता तो 4थी ओव्हर टाकतोय. म्हणजे याही ओव्हरचा आता विचार केला तर एक बदल पाहायला मिळालाय. ऋतिकनं जे षटक हाताळलं होतं मॅजिकल ओव्हर म्हणता येईल. तर त्याच्याकडे 8 डावा असताना ट्रिमंडस अंडर प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये जबरदस्त कामगिरी त्यानं केली होती. मात्र यावेळेला आता विघ्नेशचा वापर केला जातोय. प्रत्येक कोचची प्रत्येक कॅप्टनची वेगवेगळी रणनीती असते आणि त्या रणनीतीचा हा भाग म्हणावा. या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला बॅटर दीपक आहे. 17वरती सध्या तो बॅटिंग करतो. त्यालाही खूप चांगला सूर गवसलाय. यावेळी मात्र फ्रंट फुटला येत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कट करायचं होतं. प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन केला. अखेर स्टेअर पाहायला मिळाला आणि 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 धावेने पुढे जाते. धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा 35 रन्स. इथून आता चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी किमान 5 चेंडूमध्ये 10 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40च्या वर धावा जर गेल्या तर एक चांगली टोटल आपण मानू शकतो. आणि इथून जर आता मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर अंडर 10
10 पेक्षा कमी धावा, म्हणजे अड्डा 40 जर इथून थांबवण्यामध्ये यश आलं तर एक स्ट्रॉंगली कमबॅक जानूस्पोर्ट इताडेचा आपण म्हणू शकतो. सर्व काही शक्यता आहेत, मात्र नितीन मैदानामध्ये आहे हे विसरून चालणार नाही. त्याच्याकडे क्षमता आहे. यावेळी चेंडूला येऊ दिला, चेंडूची वाट पाहिली आणि अखेर त्या चेंडूची वाट लावली. चेंडू सरळ भिरकावून दिलं, मिडविकेट सीमेच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार. टीमची टोटल आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडासा स्लो वन चेंडू होता, लवकर लेंथ पीक केली आणि चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचले आणि सरळ भिरकावून दिलं सीमा पार. हा गगनचुंबी षटकार. विघ्नेश पुन्हा तयार, विकेट टेकर बॉलर आहे. आणखीन एक दमदार स्ट्रोक, यावेळी हुक केले बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला झेल पकडली आहे. फलंदाज बाद होईल. ऋतिकनं कॅच त्या ठिकाणी पकडली. थोडंसं कठीण होतं जरूर झेल, मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले आणि त्या प्रयत्नांना त्याच्या यश देखील मिळालं. हे पाहू शकता, भरपूर उंच चेंडू गेला होता, मात्र अंतर कापता आलं नाही आणि अखेर ओहो थोडीशी कठीण झेल होती, मात्र ती सोपी बनवली ऋतिकनं असं म्हणायला हरकत नाही. आणि एक चोख प्रत्युत्तर गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून दिला गेला. धावसंख्या 41ला 2. तब्बल 40 धावसंख्येची भागीदारी दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिला खेळाडू 1 ह्या धावसंख्येवरती बाद झाला होता सागर, त्यानंतर दीपक आणि नितीन जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप दोघांमध्ये होताना आपण बघितली. 9 चेंडूंमध्ये 22 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान, त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं ते नितीनचं. आणि सध्या 11 चेंडूंमध्ये 18 धावांवरती बॅटिंग करतोय तो दीपक. नवीन खेळाडू कमलेश मैदानामध्ये एंटर झाले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विघ्नेश पुन्हा तयार होतोय ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा स्टॅमिंग स्ट्रोक. ओहो यावेळी मात्र बॉल आता वेगानं सरकते लॉंग लेगला. खरं तर झेल होईल असं वाटलं होतं सुरुवातीला, मात्र अखेर चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. 4 धावा तिथे मिळतात. पाहूया आपण रिप्ले मध्ये, पुल करायचं होतं हे पाहूया. झेल घेण्यासाठी प्रयत्न केलाच नाहीये फिल्डरनं आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेताना बघितला आणि सरळ वीरेंद्र सोरगे साहेब आणि विजयदादा पाटील साहेबांच्या अगदी मधोमध हा चेंडू गेला होता, जे त्यांचे फ्लेक्स आपण सध्या पाहतोय. खरं तर वीरेंद्र सोरगे साहेब हे आमचे आधारस्तंभ देखील आहेत. विजयदादा पाटील यांची उपस्थिती आपण ओपनिंगला पाहिली. त्यांचे खंदे समर्थक हे संपूर्ण एमडी ग्रुप आहे आणि त्यांची महत्वाची साथ नेहमीच आम्हाला असते. वीरेंद्रदादा सोडगे आणि विजयदादा पाटील यांची. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची टॉप एज आहे. बॉल जातोय बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा फिल्डर प्रयत्न करतोय, थोडासा स्ट्रगल करतोय तो फिल्डर. ओ डायरेक्ट हिट झालं होतं, अपील झाली होती त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या. महत्वपूर्ण धावा येतात. प्रॉपर मिडलिंग करता येत नाहीये बॅटरला, मात्र रिझल्ट त्याला चांगले मिळतात. रिझल्टसाठी तो आटापिठा करतोय. खरं तर प्रयत्न त्याचे थोडेसे अपूर्ण राहतात, मात्र त्याला योग्य तो निकाल मिळतोय, ते गरजेचं आहे. 6 धावा त्यानं वैयक्तिक 2 चेंडूमध्ये जोडल्यात. धावसंख्या 47. अंतिम चेंडू आता इथून शिल्लक असेल. या दोन्ही कॅप्टन मी पुन्हा एकदा विनंती करतोय, हे दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडलेले आहेत. पुढील सामन्याचा टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अंतिम चेंडू विघ्नेश तयार. हो यावेळी मात्र इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर डाऊन द बॉल येतात. ऋतिक त्या ठिकाणी सज्ज होते स्क्वेअर लेगला. फटका चांगला होता, झेल ही थोडीशी कठीण होती. दुसरी धाव पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि पाहू शकता भागम भाग सुरू आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. 4थी धाव मात्र पूर्ण होणार नाही. शेवटच्या चेंडूवरती आल्या 3 धावा. हे पाहू शकता जबरदस्त फटका होता. कृष्णा सातपुतेची आठवण जरूर आली हा स्ट्रोक बघितल्यानंतर. कमलेशच्या माध्यमातून हा स्ट्रोक आपण बघितला होता. 50 धावा, 50 आकडा या ठिकाणी पार केला. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता 51 धावसंख्येचं लक्ष सेट केले. जाऊया आपण टॉस करणार आहोत. पुढील जो सामना रंगेल दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल आणि दोन्ही संघनायक आपल्यासोबत जोडले गेलेत.
टॉस आपण या ठिकाणी करतोय. आमच्यासोबत आता सचिन जाधव साहेब जोडले जातात आणि त्यांच्या समवेतच या स्पर्धेची आन बान शान एक डॅशिंग व्यक्तिमत्व माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव साहेब दोन्ही मान्यवर आपल्यासोबत जोडले जातात. मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. एका बाजूला MD स्पोर्ट आणि एका बाजूला कीर्ती स्पोर्ट. कॉलिंग कोणाची असेल? MD स्पोर्ट असं कॉलिंग आहे. टॉस पिन केला जातोय आणि MD स्पोर्ट्स आलेला आहे. मी टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक देण्याची विनंती करेन. आमचे सन्माननीय अतिथी गणेश बजागे किरवली समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आलेले आहे आणि ते आपण देऊया. पवनपुत्र PC संघाच्या कर्णधाराला टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. अभिनंदन, तुला खूप खूप शुभेच्छा देतोय. दिगंबर नाणेफेकी तू गमावले, तुला बॅटिंग करायची आहे. सो तू टॉस जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? मी सुद्धा बॉलिंग चूज केली असती. मग आता बॅटिंग मिळाली आणि काय म्हणशील किरण आणि निखिल ह्या बंधूंच्या जोडीबद्दल, ज्याप्रमाणे त्या दोघांनी खेळ केला सकाळच्या मॅचमध्ये? किरण पाटील तर खूपच चांगला खेळतो, परंतु त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून निखिलसुद्धा चांगला खेळ खेळतो. त्याच्यामुळे कुठेतरी संघाला खूप चांगलं होतं आहे की मॅचेस जिंकायला खूप इझी पडतं आहे. सो आता काय टार्गेट असेल मनामध्ये? 45+. आणि MD ट्रॉफी खरं तर तुमच्या संघानं 2 वेळा जिंकली आहे. सो आता तिसऱ्यांदा जिंकण्याचं स्वप्न आहे का? हो, नक्कीच स्वप्नच आहे ते सुद्धा. थँक्यू सो मच. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम पवनपुत्र PCनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत मनोज कारवे सर आणि अजय घरत सर. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. धन्यवाद समीर ठाकरे सर, धन्यवाद अजय गरज सर. खरं म्हणजे मनुष्य हा फक्त भ्रमात जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. खरं तर त्याची फक्त वेळ असते. ती चांगली असली की सगळं त्याचेच, पण ती वेळ जर खराब झाली तर तुमचे सर्व जवळचे असूनही तुमचे दूरचे, आणि हेच जीवनाचं कटू सत्य आहे. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. 51 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडून. हाच तो इताडेचा संघ आहे ज्याने सकाळच्या सत्रामध्ये 28 धावा संरक्षित केल्या होत्या, डिफेंड केल्या होत्या, आणि तो संघ आता 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल ते बघायचं आपल्याला. MD स्पोर्ट्स आणि कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा यांच्या वतीने ही स्पर्धा पाहतोय आपण स्क्रीनवरती. अगदी मोठं नाव, MD इज अ ब्रँड, इट्स नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. आणि ही स्पर्धा सुद्धा ब्रँड बनली गेली. 13 वर्ष अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारी स्पर्धा म्हणजे MD चषक. आणि त्या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा सुद्धा असेल की आमचे टॅलेंटेड कॉमेंटेटर अजय घरत साहेबांनी तेव्हा सुरुवात केली होती कॉमेंट्रीमध्ये, आणि स्पर्धा सुद्धा तेव्हा सुरू झाली होती MDच्या नावाने. त्यानंतर मिस्टर PTC व्हाईस योगेश पाटील जॉईन झाले. त्यानंतर मग आमचे सन्माननीय स्वर्गीय सूरज पाटीलला कोण विसरेल, ज्याने आम्हाला अगदी कॉमेंट्रीचे धडे सुद्धा शिकवले, आणि आज आपल्या हातून मिस झालेला आहे. सूरज पाटीलला नक्कीच आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतोय. आणि मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू होतो. बॅकफुटला जाऊन अगदी कव्हरच्या डोक्यावर मारचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी बघा, निराश हताश झाला फलंदाज की पहिला चेंडू त्याने डॉट काढला. आणि गोलंदाज आहे विनोद. शानदार गेंद के साथ शुरुआत की है विनोद ने. विशाल के पास स्ट्राइक जगह बनाई थी उन्होंने, लेकिन ज़्यादा अतिरिक्त उछाल लेकर आई थी गेंद. ज़ोरदार स्लैश करना चाहते थे, कवर पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन जब अतिरिक्त उछाल मिलता है तो फिर संपर्क बनाना उतना आसान होता नहीं है बल्लेबाजों के लिए. प्रतिषटक 12.75च्या सरासरीने जावं लागेल. तो प्रयत्न सुद्धा केला. टायमिंग चांगला आहे. बघाचं एलिव्हेशन नाहीये. हो, मिड विकेटला डीप मध्ये झेल टिपला जातोय. लगेचच
दुसऱ्या चेंडूत विकेटचं पतन विशालला परतावं लागेल. नाप नहीं पाई गेंद. डीप मिड विकेट पर अच्छा कैच. 0 पर आउट हुए है विशाल. 0 पर पहला झटका जानू स्पोर्ट्स सितारे टीम को. आणि रंग सुद्धा सुरू झाले म्हणू शकतो सामन्यामध्ये. जसं सरांनी सांगितलं की अगदी आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा बॅटिंग लाईनअप थोडीशी त्या ठिकाणी ढासळली होती आणि तसंच या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की विकेटचं पतन लगेच स्वस्तात झालं. एकही धाव नाही परंतु एक गडी बाद झालाय इताडे संघाचा. यावेळेला मोठा फटका अगदी मिड विकेटच्या वरून जाणार का बघा. इट्स आउट ऑफ द मार्क मॅक्झिमम. स्ट्रोक आते ही अपने बाजुए खोलते हुए रितेश. लेंथ बॉल थी ऑफ स्टंप के बाहर. अक्रॉस द लाइन खेला था लेकिन बिल्कुल बल्ले के बीचों बीच लगी थी गेंद. और डिप मिड विकेट को क्लियर करते हुए सिक्सर के साथ खाता खुला है जानू स्पोर्ट्स का. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फ्रॉम द बॅट ऑफ रितेश. आणि षटकार लगावून आगाज केला की 51 धावांचं लक्ष्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि ते लक्ष्य पूर्ण करताना आपल्याला सिंगल डबलच्या पेक्षा जास्तच मोठ्या फटक्यात भर द्यावा लागेल. सन्माननीय सुभाषजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित, सुदामजी जाधव, तसेच चरणजी कल्याणकर सुद्धा आहेत, विश्वाजी शिंगोळे आहेत, आदी सर्व मान्यवर मंडळी, दत्तू काका आहेत, दत्तूजी जाधव, पिताश्री MD साहेबांचे. आणि नक्कीच त्यांना आज नाज असेल, आनंद असेल आपल्या मुलाबद्दल की तुझे सूरज कोहिया चंदा, तुझे दीप कोहिया तारा, मेरा नाम क्या है तुमने रोशन, ये मेरा जग का राज दुलारा मिस्टर मदनजी दत्तू जाधव. जी हाँ, MD स्पोर्ट्स, MD ग्रुप और कीर्ति स्पोर्ट्स का ये बिग शो, लगातार ये पेशकश आपके सामने आती रही है. पिछले 12 साल हम देख रहे हैं कि लगातार टूर्नामेंट का आयोजन, और इस साल भी लाजवाब आयोजन देखने को मिल रहा है. मौसम ने थोड़ी करवट ली है, अब आसमान में थोड़े बादल भी नजर आते हुए. सिक्सर के साथ खाता खुला है रितेश का. आते ही एक झन्नाटेदार शॉट खेला उन्होंने, और इस तरह की कुछ शॉट्स और खेलने पड़ेंगे क्योंकि 51 रन बनाने हैं 4 ओवर्स में. टारगेट बड़ा है. आज कहीं ना कहीं गेंदबाजों ने भी अच्छा कार्य किया है. लो स्कोरिंग मैचेस भी देखने को मिले हैं, लेकिन ये एक हाई स्कोरिंग मुकाबला नज़र आ रहा है. और शुरुआत में विकेट गिरने के बाद जो दबाव बनता है उसमें से बाहर निकलना एक टेढ़ी खीर बन जाती है बल्लेबाजों के लिए. लेकिन एक पॉझिटिव्ह जरूर देखने को मिला है जिस तरह से रितेश ने अपने पारी का आगाज किया है. नक्कीच रितेशला अगदी हिमतीवान खेळायला लागणार आहे, जबाबदारी खेळायला लागणार आहे. म्हणतात ना की हिम्मत हे मर्दा तो मदत करे खुदा, तुमची हिम्मत दाखवावी लागणार आहे. यावेळेला अगदी हिमतीवान अजून एक फटका, परंतु लांबी गाठू शकत नाहीये. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे आणि एका टप्प्याने कव्हर करेपर्यंत तितक्याच वेगाने दोनदा पूर्ण सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. लाऊड अपील पंचाकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. फटका चांगला होता, फक्त त्या ठिकाणी आपण पाहतोय राजेश सर की ती बिल्डिंग ती बाउंड्री जी आहे ती थोडीशी लांब असल्यामुळे कदाचित हा अंतर गाठू शकला नाही फटका, पण तो फटका अगदी पाहण्याजोगा होता. बिल्कुल, खास तौर पर स्क्वेयर लेग क्षेत्र में जब आप खेलते हो तो थोड़ा सा कम अंतर आपको नापना पड़ता है छक्का लगाने के लिए. उसके बाद थोड़ा आप जैसे सामने सामने आ जाते हो तो वो बाउंड्री लंबी होती जाती है. मिड विकेट, डीप वाइडिश मिड विकेट है, काऊ कॉर्नर तो सबसे लंबा कोना है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए. वहाँ पर बाउंड्री को क्लियर करना बहुत मुश्किल होता है, लेकिन उसका फ़ायदा भी मिलता है. यदि आप फील्डर से थोड़ा भी दूर वहाँ पर खेलोगे तो फिर 2 रन या फिर कई बार 3-3 रन भी बनते हैं. धावसंख्या 8, एक गडी बाद, 4 चेंडू झालेत. गोलंदाज विनोद यावेळेला उचलला आणि फेकून दिलाय स्क्वेअरच्या वरून. जबरदस्त फटका पाहतोय आपण, परंतु पंच सांगत असताना हा चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ एका टप्प्याने जातोय. जबरदस्त भन्नाट चौकार. बल्लेबाजी रितेश की.
3 गेंदों पर 2 बड़े शॉट्स उन्होंने खेले हैं, एक चौका और एक छक्का। डीप मिड विकेट के खिलाड़ी को बहुत बिजी रखा है इस बार, हालांकि स्क्वायर लेग क्षेत्र में गेंद को खेल दिया था, खींच लिया था ऑस्टम के बाहर से। ये देखिए पूरी ताकत भी झोंक दी थी, थोड़ी सी ऐसे लगा कि आंखें हट गई है गेंद के ऊपर से, लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में, स्क्वायर लेग की दिशा में पहले बाउंस पर चौका। धावसंख्या 12. उन्हाचा पुढचा चेंडू अगदी बॅकफुटला गेला होता, पण तो उसळी घेणारा चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, पण तो नजर या ठिकाणी वेधून घेतले म्हणू शकतो. फलंदाज त्या ठिकाणी आक्रमक झालाय, तो म्हणजे विशाल. बाद झाल्यानंतर नवनाथ आणि रितेश आहे, तो नवनाथच्या सोबतीला फटक्यांची करामत दाखवली त्याने. नक्कीच आपल्याला पाहायला आवडेल की पुढच्या षटकामध्ये रितेशला जास्तीत जास्त स्ट्राईकला ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या आणि या षटकात या इनिंगमध्ये सुद्धा बरोबर 12 धावा आलेल्या आहेत. स्कोर इज अ लेवल. आणि पहिल्या इनिंगमध्ये एक विकेटचं पतन झालं होतं आणि बघा या इनिंगमध्ये सुद्धा अगदी तोडीस्तोड सामना सुरू आहे अजय सर मैदानामध्ये. जहां दोनों टीमों की यदि हम तुलना करते हैं तो 12-12 रन्स बनाए हैं, एक एक विकेट भी गिरा है। पावर प्ले का खेल तो बिल्कुल एक समान रहा है दोनों टीमों के लिए, लेकिन इताड़े टीम पर थोड़ा सा प्रेशर हो सकता है क्योंकि उनको लक्ष्य हासिल करना है और लक्ष्य बड़ा है, 51 बल्कि 51 रन बनाने हैं। अब बचे हुए 3 ओवर्स में 39 रनों की आवश्यकता। नवनाथ का रोल यहाँ पर काफ़ी महत्वपूर्ण रहेगा। रितेश को अच्छी शुरुआत मिली है, एक लंबी पारी खेलने का प्रयास रितेश को जरूर करना होगा, लेकिन नवनाथ को भी अपने हाथ बहुत जल्द से जल्द खोलने होंगे। पहले ओवर में स्ट्राइक मिला नहीं। सर्वने जगनजी म्हात्रे फ्रॉम खांडवल यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे जगन म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावर. बहुत ऊंचा उठा दिया इस बार, कैच का मौका डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे पहुंचते हुए, लेकिन कैच ड्रॉप। काफी समय था फील्डर के पास। इस तरह की कैचेस आप ड्रॉप नहीं कर सकते हो। जीवन दान मिलता हुआ नवनाथ को और साथ में 2 रन। नक्कीच नवनाथने सुद्धा प्रयत्न केला होता मोठा फटका मारायचा, परंतु जास्त डोकं वर गेलं. पाहू शकता आपण चेंडू अगदी आसमंतात जात असताना खाली सुरक्षितपणे येतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न प्रजेशचा त्या ठिकाणी नक्कीच होताना बघितला, परंतु सक्सेसफुल झाला नाही. त्या ठिकाणी थोडंसं नजर चुकली, बॉडी बॅलन्स थोडासा राखता आला नाही. बघा अगदी त्यांच्या चेहऱ्यातील सुद्धा स्मित हास्य, पण तो वाखण्याजोगी कामगिरी होती. ओ बढ़िया गेंद घूमी है ये गेंद। बैट्समैन को पहले लगा कि शायद लेग स्टंप के बाहर पिच हो रही है तो वाइड होगी, लेकिन स्पिन होकर अंदर की तरफ आई। बहुत बढ़िया लेग ब्रेक, कमाल की गेंद। अगदी छान उत्तम पद्धतीने अगदी शेन वॉनची आठवण येईल असा शेन वॉन तो वाईडला चेंडू टाकायचा आणि अगदी टर्न करायचा. नितीन चौधरी या ठिकाणी चांगला ब्रिजचा वापर करतोय, टर्न केला चेंडू. अगदी जगह बनाकर लॉफ्ट करने का प्रयास था, ज़्यादा ताकतवर शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं, लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं नवनाथ, लेकिन कहीं भी गेंद पर निगाहें उनकी सही तरह से नज़र नहीं आ रही है। इनसाइड एज लगा था, इस बार सिंगल जरूर मिला है। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से समीकरण 15 गेंदें शेष है, जीतने के लिए 36 रनों की और आवश्यकता जानू स्पोर्ट्स इताड़े को। नक्कीच अजून असं म्हणू शकत नाही पण अजय सर की सामना कुठे झुकला, कारण रितेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अपेक्षा असेल की रितेशमध्ये क्षमता आहे. दोनों अच्छे बल्लेबाज है। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, ये बल्ले से लगी या नहीं ये देखने वाली बात है। शरीर पर तो टकराई है और केवल शरीर पर ही लगी है, बल्ले और गेंद का कोई संबंध नहीं था, कोई संपर्क नहीं था। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा। बढ़िया गेंदबाजी, अच्छा मिश्रण करते हुए पेस में परिवर्तन कर रहे हैं नितिन, गेंदों की लेंथ में थोड़ा बहुत बदलाव कर रहे हैं और कहीं ना कहीं विकेट टू विकेट भी गेंदबाजी करने का प्रयास किया है उन्होंने। नक्कीच प्रवृत्त करतात फलंदाजाला की कुठल्या प्रकारचा बचावात्मक चेंडू टाकत नाहीयेत गोलंदाज नितीन चौधरी. और इस बार जगह दे बैठे, मोटा सिरा लगा है, गेंद गैप में जा रही है, लेकिन किस्मत वाले हैं बल्लेबाज और गेंदबाज भी कि ये गेंद पैड से जाकर टकराई, नहीं तो बाउंड्री मिल सकती थी। गेंदबाज किस्मत वाले इसलिए कि ये गेंद थोड़ी कमजोर थी। तो चलिए, इस प्रकृति में केवल न्याय है, किसी के साथ अन्याय नहीं होता है। 2 रन मिले, स्कोर आगे बढ़ता हुआ 18 1 विकेट के नुकसान पर। सिर्फ 5 रन पहली 5 गेंदों पर खर्च किए हैं नितिन ने, काफ़ी किफ़ायती ओवर साबित होता हुआ। और यदि इस आखिरी गेंद पर उनको विकेट मिले तो उसमें कोई आश्चर्य नहीं होना चाहिए, कोशिश उनकी वही हो सकती है। ओह, स्विंग एंड मिस, ऑफ स्टंप के काफ़ी करीब से ये गेंद निकल गई, विकेट कीपर के पास कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ये किफ़ायती ओवर समाप्त। 18 पर 1 जानू स्पोर्ट्स इताड़े। अगदी छान फिंगर रोल करतो आणि बोटांचा वापर करतोय, मनगटाचा सुद्धा वापर करतोय, शोल्डरचा वापर करतोय. अगदी चांगला संगम आहे, तिहेरी संगम नितीन चौधरीच्या ह्या बॉलिंगमध्ये बघितला आपण. प्रत्येक चेंडू अगदी बदल असलेला बघितला आपण, व्हेरिएशन चांगले. बघा सुंदर सायकल स्पॉन्सर्ड बाय सखा पाटील फ्रॉम सांगे. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही अगदी हिरो सायकल आहे.
कुठलाही पेट्रोल भरायची गरज नाही, गॅसची तर गरजच नाही आहे, कारण सगळं काय महाग झालं आहे. 100 गाठली आहे. डिझेल असो, पेट्रोल असो आणि गॅस असो. आणि हल्लीच्या काळामध्ये आता नवीनसुद्धा या ठिकाणी नितीन गडकरी साहेब सांगतात की इथेनॉलवरती गाड्या येणार आहेत, नवीन लिक्विडवरती गाडी चालणार आहे. म्हणजे तेच कारण जणू काय आहे की गॅससुद्धा महाग केली आहे भारत सरकार. और देखिए यहाँ पर आमनी लोनार्ड में जब भी टूर्नामेंट होते हैं तो एक नारा ज़रूर यहाँ से पूरे देश भर में, पूरे विश्व भर में जाता है कि गो ग्रीन. और इसीलिए हम देखते हैं कि मैदान में 2 पेड़ जो है वो काटे नहीं गए हैं. कई सालों पहले ये पेड़ यहाँ पर है, ये टूर्नामेंट इतने सालों से यहाँ पर हो रहा है, लेकिन वो 2 पेड़ हमें आज भी मैदान में नज़र आते हैं. किरौली के मैदान पर भी जो जय भोलेनाथ ग्राउंड है इस मैदान के बगल में ही है, वहाँ पर भी हम देखते हैं काफ़ी सारे पेड़ मैदान के अंदर है, उनको भी काटा नहीं गया है. तो पर्यावरण की रक्षा करना हमारा कर्तव्य. 2 रन लेना चाहेंगे यहाँ पर. ओ मामला नज़दीकी अपील हो रही है, लेकिन अंपायर की सहमति नहीं. थोड़ा सा वक्त लिया वहाँ पर फील्डर ने, उसका फ़ायदा उठाया गया. थ्रो भी उतना सटीक नहीं था, तेज़ रैपिड थ्रो नहीं था, बाउंस पर थ्रो पहुंचा और विकेट कीपर को थोड़ा वक्त लगा उसको कलेक्ट करने के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन. 11 गेंदों का खेल बाकी है. ये वो पेड़ जिसकी मैं चर्चा कर रहा था. येस, ॲब्सोल्युटली राईट. इको फ्रेंडली मॅच, इको फ्रेंडली टुर्नामेंट म्हणू शकतो आपण. कुठल्या प्रकारचं नुकसान न करता अगदी जे निसर्ग आहे त्या निसर्गानुसारच या ठिकाणी पूर्णपणे भरणी करून, लेवलिंग करून हे मैदान बनवलं जातं. आणि बघा या ठिकाणी अगदी क्लायमॅक्स होतं, त्या ठिकाणी लाऊड अपील केली होती. 20 धावा फरक होती. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून जिंकण्याची गरज आहे, ती म्हणजे 31 धावांची या सामन्यामध्ये जानूसपूर इताडे संघाला. रितेश 14 पर बैटिंग करते हुए, जयेश गेंदबाजी कर रहे इस ओवर में. फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार हवा के विरुद्ध खेल दिया है और मैदान के बाहर लाजवाब सिक्सर. परंतु ते कमिटी मेंबर आहेत अशी माहिती मिळते. जबरदस्त तगडा शॉट रितेशच्या बॅटमधून. रितेश पूर्णपणे त्याकडे फुलतोय, बहरतोय. आता सुद्धा लोअर फुल टॉस उचलता आला नाही, पण तो चेंडू जातोय अगदी छान पद्धतीने लॉंग लेग कडे कव्हर करे. पण तितकाच वेगाने 2 धावा षटकारानंतर 2 धावा पूर्ण होतील का? या सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. रितेश मैदानामध्ये अजय सर जोपर्यंत आहे, मगाशी म्हणाल की नक्कीच अपेक्षा उंचवलेल्या असतील त्या जानूसपूर इताडे संघाच्या. धावसंख्या 30. जी हाँ, रितेश ने उम्मीदें जगा दी है. अच्छी पारी खेलते हुए 9 गेंदों का सामना किया है और 24 पर पहुंच चुके हैं. देखते ही देखते, बातों ही बातों में बाउंड्री के बाहर जो कैच लिया था वो एमडी स्पोर्ट्स के कैप्टन है महेश. इस बार हालांकि कनेक्शन उतना अच्छा नहीं था, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट्स लाजवाब. फील्डर भी बहुत तेजी से आए थे विनोद गेंद पर, इसके बावजूद भी 2 रन पूरे किए गए. समीकरण अब 8 गेंदें शेष है, 21 रनों की आवश्यकता. एक और रोमांचक मुकाबला एमडी ट्रॉफी 2023 में, और आज का पहला रोमांचक मुकाबला जो देखा था उसमें भी जानू स्पोर्ट्स इताडे टीम खेली थी. नक्की तो सामना अगदी 28 धावांचाच होता. 28 धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या. म्हणजे दोन्ही पण गोष्टींमध्ये जानूसपूर इताडे संघ पूर्णपणे आपलं बळ टाकतं, शक्ती प्रदर्शन करत असतं. मग ती बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो, या ठिकाणी बॅटिंगची कसोटी पूर्णपणे असणार आहे. ज्याच्या बॅटिंगमध्ये इथे दमछक पाहायला मिळते तो म्हणजे रितेश. पूर्णपणे आता सोडो की बळ करून सोडतोय, पूर्णपणे तळपलाय. रितेशच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार, 1 चौकारची या ठिकाणी पेशकश झालेली आहे आणि पुन्हा सज्ज झाला स्ट्राइक एंडला. दबाव कहीं ना कहीं अब थोड़ा सा गेंदबाज पर ट्रांसफर हुआ है और उसी का यह नतीजा. लेकिन इस बार पंच किया हवा में, फील्डर थोड़े दूर रह गए. अच्छा एफर्ट वहां पर डीप एक्स्ट्रा कवर पर. 2 रन लेना चाहते हैं, रनआउट के मौके तो बन रहे हैं लेकिन उनको बुना नहीं पा रहे हैं वालशिंद के खिलाड़ी. फिर से 2 रन पूरे. 14 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं. 1 गेंद अभी भी बाकी है जयेश के ओवर में. टीम का स्कोर अब 32 रन 1 विकेट के नुकसान पर. समीकरण 7 गेंदें शेष है, जीतने के लिए 19 रन. आता रन किती झाले? रन झाले 30 झाले. देखिए अब 30 रन बने हैं. थोड़ा सा करेक्शन यहाँ पर, और 8 गेंदों में अब 21 रन चाहिए. मेरे ख्याल से एक डबल थोड़ा ज़्यादा लिख दिया था स्कोरर ने. 30 रन 1 विकेट के नुकसान पर. 8 गेंदों में 21 रन चाहिए. क्या फिर से डबल आएंगे? मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं. आसान सा कैच और रितेश के पारी का खात्मा. यमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमडी शेतचा यमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमडी शेतचा यमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर.
एमडी शेटचा एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर 10 चेंडूंना सामोरं गेला आणि तब्बल 24 धावांची खेळी साकार केली. पण रितेशने शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं. हे मिसटायमिंग स्ट्रोक बघितला आपण. जयेशने हे विकेटचं पतन अगदी परफेक्टरित्या केलं, नियमित केलं फलंदाजाला. चेंज ऑफ पेस होतं त्या चेंडूमध्ये आणि सुंदर झेल टिपला वाईडीस मिड ऑफला. पण तो आता मात्र फलंदाज मैदानामध्ये आलाय दैवत वेलेकर नावाचा, ज्याच्या समोर आता 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. कॅपेबल आहे दोन्ही पण फलंदाज. एका बाजूला नवनाथ, दुसऱ्या बाजूला दैवत आहे. जर हे फॉर्ममध्ये आले 7 चेंडूंमध्ये 100% म्हणतो की 21 धावा पूर्ण करू शकतील. परंतु गोलंदाजीचा विचार करता वालशींचा गोलंदाज सुद्धा अगदी मातब्बर आहेत. या ठिकाणी अजून त्या ठिकाणी मोमेंट जो प्राप्त झालाय तो पूर्णपणे या ठिकाणी अजून जकडून ठेवतील फलंदाज, असं चित्र पाहायला मिळत आहे. छक्का लगाना थोड़ा सा मुश्किल ही रहा है आज दिन भर. सही टाइमिंग और सही ताकत का जो बल्लेबाज इस्तेमाल कर रहे हैं वही गेंद को मैदान के बाहर मार पा रहे हैं. गेंद थोड़ी रुक कर भी आती है, थोड़ी धीमी भी आती है टप्पा पड़ने के बाद, इसलिए जो पावर आप पहले ही जनरेट करते हो उसका फ़ायदा नहीं होता है. सही समय पर पावर का उपयोग करना होगा. इस बार भी गेंद हवा में है, लेकिन अब की बार मिड ऑफ पर कोई नहीं है. लॉन्ग ऑन से खिलाड़ी कोशिश कर रहे थे, नहीं पहुंच पाए. 1 रन मिलेगा यहाँ पर दैवत को और 1 से ही संतुष्ट. इसके साथ ही ओवर की समाप्ति. थोड़े महंगे ज़रूर रहे जयेश, लेकिन मूल्यवान विकेट प्राप्त किया उन्होंने. बैकफुट पर जाकर खेला था, ऊपर उठती हुई गेंद थी, कंट्रोल बिल्कुल भी नहीं था स्ट्रोक पर. डीप मिड ऑफ की तरफ वहाँ पर फील्डर ने कोशिश अच्छी की थी. 3 ओवर की समाप्ति. स्कोर 31 रन 2 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर में 20 रन चाहिए मैच को जीतने के लिए जानू स्पोर्ट्स इताड़े को. अगला मैच सेकंड राउंड का आज का दूसरा मुकाबला देखना मत भूलिएगा. पवन पुत्र पी से बनाम संजय स्पोर्ट्स सावत. स्पीड अप करना है प्लीज. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, इतकी गॅप घेऊ नका. अजून 7 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावांची गरज. पाहू शकता खेळाडू कक्ष अगदी शांत झालाय. एमडी चषक 2023 खेळाडू कक्षाची उभारणी केली, एक चांगली गॅलरी निर्माण केली आहे. जसे आमची कॉमेंट्री स्टुडिओ गॅलरी सुद्धा आहे, भव्य व्यासपीठ पाहतोय आपण आणि चहूबाजूला प्रेक्षक कक्ष सुद्धा आहेत आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. तर नवनाथ आणि दैवतची जोडी, दैवतने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे, ही महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. कारण त्याचं कारण नवनाथ थोडासा चाचपडून खेळतोय. अनेक चेंडूला सामोरं सुद्धा गेला, पण तो त्याच्या बॅटमधून अजून एकही चौकार षटकार नाही. पण तो दैवत आता स्ट्राईकला, ही चांगली जमेची बाजू आहे. या पहिल्या 2 चेंडूमध्ये आपला थोडासा अंदाज या ठिकाणी वर्तवता येईल आपल्याला. अजय सर म्हणतो की दैवत वेलेकर स्ट्राईकला आहे आणि पहिले 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील, गोलंदाज असो किंवा बॅटर असो, दोघांसाठी चांगले महत्त्वाचे असणार आहेत. म्हणजे पहिले 2 चेंडू ह्या सामन्याचं प्रतिबिंब असेल, अन्यथा 6 चेंडूमध्ये 20 धावा अगदी अशक्य नाही आहेत, पण तो अवघड नक्कीच आहेत. जी बिल्कुल, गेंदबाज के पास तो रनों का काफ़ी अच्छा बैकअप है. बल्लेबाज कितने भी मजबूत क्यों ना हो, कितने भी अच्छे, कितने भी अनुभवी क्यों ना हो, 1 ओवर में 20 रन चेज करना उतना आसान नहीं होता है. सागर के कंधों पर जिम्मेदारी सौंप दी गई है वालशिन टीम के कैप्टन द्वारा. बायत के गेंदबाज है सागर, अच्छा खासा अनुभव उनके पास भी है और 2 अनुभवी बल्लेबाज इस समय क्रीज पर. दैवत के पास स्ट्राइक. स्पिन होती हुई गेंद, काफ़ी दिशाहीन, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर. वाइड से शुरुआत. अब 6 गेंदें और 19 रन. दैवत चतुर बिरबल आहे, अगदी क्लेवर क्रिकेटर म्हणू शकतो. चांगली पंचगिरी सुद्धा करतो. बघा पूर्ण लक्ष वेधून घेतले सकाळपासून दैवतने. बॉलिंग जबरदस्त केली आणि आता बॅटिंगमध्ये अगदी त्यांनी अतिरिक्त चेंडू मिळवला, प्राप्त केला म्हणू शकतो आपण. फक्त चेंडूला सोडून दिलं. बहुत अच्छा कॉन्टेस्ट. और स्विच इट की कोशिश, गेंद पीछे निकल गई है. विकेट कीपर भी बीट हुए, बैट्समैन भी बीट हुए और कोई रन नहीं इस गेंद पर. कहीं ना कहीं जो हवाएं बह रही है वो ऑफ साइड में बह रही है, ऑन साइड से ऑफ साइड में, इसीलिए ये स्विच हिट का प्रयास था. और गेंदबाज भी बायत के है, विद द स्पिन भी खेलने का प्रयास था, लेकिन स्ट्रोक का निष्पादन सही तरह से नहीं कर पाए दैवत वेलेकर. नक्कीच वारा अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो आणि तेच कारण जसं काय असेल की दैवत अगदी रिव्हर्सचा चान्स घेत असताना आणि वाईटचा चेंडू जो पडलेला तर अगदी फुकट घालायला म्हणू शकतो आपण. रिकव्हरी केली गोलंदाजाने. आता ऑन साईडला प्रयत्न आणि आता चाच पडतोय, पूर्णपणे थांबवून ठेवलं. आता जल्लोष करतोय निर्माण सागर नावाचा गोलंदाज. दैवतला अगदी जागेवरतीच उभा ठेवतोय. जबरदस्त फैबुलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सागर देयर. बढ़िया वापसी. पहली गेंद काफ़ी दिशाहीन रही थी, उसके बाद लगातार ऑफ स्टंप के करीब रख रहे हैं, थोड़ा आगे रख रहे हैं. और कहीं ना कहीं यदि ऑन साइड में खेलना है तो अगेंस्ट द स्पिन खेलना होगा, अगेंस्ट द विंड भी खेलना होगा. उतना आसान नहीं है, सागर को अच्छी तरह से पता है. दैवत ने रिवर्स की भी कोशिश की थी, लेकिन उसमें भी नाकामयाब. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, उसमें भी नाकामयाब. अब 4 गेंदों में चाहिए 19 रन. 4 में से कम 3 गेंदों को मैदान के बाहर भेजना होगा, तब जाकर इताड़ी टीम मैच को जीत सकती है. काफ़ी कठिन चुनौती. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे, बीट हुए, लेकिन दिशाहीन गेंद है. थोड़ा तेज करने का प्रयास था इस बार गेंदबाज द्वारा. ये दूसरी वाइड गेंद. प्लान तो क्लियर है, वाइड गेंदें जाएंगी तो चलेगा, लेकिन बड़ा हिट नहीं आना चाहिए.
इसी सोच के साथ गेंदबाजी करते हुए सागर। नक्कीच काहीतरी रणनीती पाहायला मिळते आपल्या गोलंदाजाची आणि नंतर वाईट टाकल्यानंतर पुढचा चेंडू अगदी स्टंप टू स्टंप दिला जातोय, फुलर लेन टाकला जातोय, म्हणजे पुढे कुठल्या प्रकारची जागा देत नाही दैवतला. पण आपण जसं उल्लेख केला की आडव्या पट्ट्याचा वापर करतायत, रिव्हर्सचा वापर करतात, परंतु स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड सुद्धा फटके मारू शकतात. सरळ बॅटनी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मारू शकतो दैवतमध्ये, ती क्षमता आहे. पण तो तसं काय होताना बघत नाही आपण. त्याचं कारण अचूक मारा गोलंदाज सागरचा. देखिए दैवत के पास पावर गेम भी है, स्ट्रांग खिलाड़ी है, वो हवा के विरुद्ध भी छक्का लगा सकते हैं, लेकिन सही संपर्क बनाना होगा उसके लिए। गेंद को बल्ले के बीचों बीच लेना बहुत जरूरी। फ्लाइटेड गेंद खोद कर निकालने का प्रयास था, बल्ले के बॉटम पर लगी, कोई रन नहीं। एक और डॉट बॉल। अब 3 गेंदों पर 3 छक्कों की आवश्यकता। सागरसाठी टाळ्या बनतात प्रेक्षक, टाळ्या असू द्या सागरसाठी. जबरदस्त ज्या दैवतनी बॉलिंगच्या जोरावरती सकाळच्या सत्रामध्ये एक सामना जिंकून दिला होता, टर्न करून दिला होता, आणि त्यालाच इथं प्रत्युत्तर दिलं जातं. गोलंदाज सागरने दैवतला अगदी थांबून ठेवलं. 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे, तिन्ही पण षटकाराची गरज आहे. अक्षरशः आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं अजय सर तर अक्षरशः सागर दैवतला मामा बनवतोय मैदानामध्ये. ये भी कहा जा सकता है, बिल्कुल है, आपका कहना सही है, क्योंकि अभी तक एक भी रन बल्ले से बना नहीं पाया है दैवत इन पहली 3 गेंदों पर। जो रन्स आए हैं वो केवल वाइड के चलते, और अब सिंगल डबल से तो कुछ भी होने वाला नहीं है। 3 गेंदे 3 छक्के चाहिए। स्विंग एंड मिस, लाजवाब गेंदबाजी, फिंगर्स रोल करते हुए काफ़ी हद तक गेंद टर्न भी हो रही है। छोटा सा बॉलिंग रनअप है, लेकिन एक्यूरेसी यहाँ पर देखने को मिल रही है। ज़्यादा गति नहीं है, लेकिन गेंद को अच्छी तरह से घुमाते हुए। परफेक्ट ॲक्युरेसी, परफेक्ट. गुडलेनच्या जवळ टप्पा पडतो आणि चेंडू किती आउटस्विंग झाला, अगदी वेगाने 2 फूटभर वळला म्हणू शकतो. आणि दैवतला अगदी जागेवरती जखडून ठेवले, डांबून ठेवले, गळचेपी केली दैवतची गोलंदाज सागरने. फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया है दैवत ने इस ओवर में, जगह से ही खेलने का प्रयास कर रहे हैं। देखिए फिर से इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद पुल कर दिया है, फील्डर मौजूद है डीप स्क्वायर लेग पर, कोई रन नहीं। जिस तरह की गेंदबाजी हो रही है, मुझे लगता है कि कदमों का इस्तेमाल करना ज़रूरी था। गेंद की पिच तक पहुंचकर सामने, जैसे आपने जिक्र किया था बीच में कि सामने भी शॉट्स खेले जा सकते हैं, लेकिन क्रीज बॉक्स में से ही खेलने का प्रयास। हमारे बीच सावत के समाजसेवक सुरेन दलवी साहब का शुभागमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है। इसमें ऊंचाई तो है, लेकिन ज़्यादा दूरी नहीं। खुद गेंदबाज गेंद के नीचे पहुंचे थे, कैच ड्रॉप हुआ, लेकिन मैच पकड़ लिया है, मैच को जीत लिया है आई गावदेवी स्पोर्ट्स वालचिन टीम ने। और एक बड़ी जीत, 50 रन्स बनाए पहले बैटिंग करते हुए, और जवाब में इताड़ी टीम केवल 33 रनों तक ही पहुंच पाई। निराश किया इताड़ी टीम के बल्लेबाजों ने एक बार फिर से, और इस मैच में गेंदबाजी भी उतनी सटीक रही नहीं है जितने पिछले मैच में हमें देखने को मिली थी। तो इस तरह से जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम का सफर समाप्त होता हुआ एमडी ट्रॉफी 2023 में, और लगातार ये दूसरी जीत आज के दिन के खेल में आई गावदेवी वालचिन टीम के नाम। मैच समरी आपके स्क्रीन पर, 17 रनों से मुकाबला जीता है वालचिन टीम ने। नितिन ने 22 रन बनाए, दीपक ने 18 रन्स बनाए। रितेश ने अच्छा जवाब जरूर दिया था। पहला विकेट जल्दी गिरने के बाद 10 गेंदों में 24 रन बनाए।